भव्य दिव्य मराठा वधूवर मेळावा धानोर येथे उत्साहात संपन्न. दिनांक 12 एप्रिल 2026 रविवार रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत निशुल्क भव्य दिव्य मराठा वधूवर मेळावा उत्साहात संपन्न झाला. श्रीमद भागवत कथाकार व आधार सेवा संस्था पुण्याचे अध्यक्ष हरिभक्त पारायण सौ जमुनाताई रणसिंग यांनी राज्यस्तरीय मराठा निशुल्क भव्य दिव्य वधूवर मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रामधील मराठा समाजामधील वधूवर परिवाराच्या आग्रहास्तव मांगल्य मराठा वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन प्रामुख्याने केले. या मेळाव्यात जॉब टू जॉब, IT, मुलामुलींसाठी परफेक्ट मॅचिंग, उच्च शिक्षित, डॉक्टर, इंजिनियर, डिप्लोमा, डिग्री, ऑफिसर्स, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, गव्हर्नमेंट क्लास 1, क्लास 2 ऑफिसर्स, विदेशात जॉब, NS, डिग्रीधारक, वधूवर उद्योगपती, बिझनेसमॅन यांनी मोठ्या प्रमाणावर नाव नोंदणी केली. यावेळी महाराष्ट्रामधील सुमारे हजारो वधूवरांनी नाव नोंदणी केली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमास सुरुवात झाली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे नगरसेविका रेखाताई टिंगरे आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत दादा टिंगरे, कर्नल शेळके साहेब, कर्नल काटेकर साहेब, उद्योजक खोडदे साहेब, कवयित्री स्वाती कानसकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मधुकर शिरोळे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. तसेच स्वाती कानसकर यांनी कवितेने प्रेक्षकांचे मन जिंकले. हरिभक्त पारायण जमुनाताई रणसिंग यांनी समाज प्रबोधन केलं. कार्यक्रमाचं निवेदन माधुरी जाधव व प्रकाश अनंत यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. यावेळी वधूवर परिचय मेळाव्याला वधूवर पालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. या संपूर्ण कार्यक्रमाची तयारी व आयोजन व नियोजन मांगल्य मराठा वधूवर सूचक केंद्र यांनी केलं. न्यूज मराठी लाईव्ह साठी निवेदिता ऐश्वर्या सोनार, पुणे. मी सुप्रभा पुजारी. आज इथे जो वधूवर मेळावा झाला रणसिंग मॅमनी आणि सरांनी खूप छान प्रकारे हा पार पडलाय. मला असं वाटतंय आज मी जे बघितलं त्यावरून की इथे मुलं मुली प्रत्यक्ष आले बरेच, तर ते एक स्टेप खूप म्हणजे पुढे गेलो आपण की त्यांची भेट झाली स्वतःहून, तर मग त्यांची ओळख व्हायला पटकन आता ते प्रोसीड करू शकतात म्हणजे स्थळांसाठी. थँक्यू. मी माधुरी जाधव. या आज भव्य दिव्य वधूवर मेळाव्याचं जे नियोजन केलेलं आहे जमुनाताई रणसिंग यांनी, त्याचं सूत्रसंचालन करण्याचा योग तर आलाच, परंतु इथं जी उपस्थित भव्य दिव्य लोक अनेक ठिकाणाहून आलेले होते, अनेक लांबून लांबून आलेले लोक, त्याचबरोबर त्यांच्या मुलं मुली, ह्या सगळ्यांचा जो परिचय झाला आणि त्या निमित्ताने एक दोन कुटुंबाचं मिलन किंवा दोन कुटुंबाचा परिचय वाढून ही लग्नगाठ, आजकालच्या बघा आपल्याला सर्वांना माहिती आहे की लग्नगाठ जुळवून आणणं खूप कठीण आहे. कारण कम्प्युटर जग आहे, धावतं जग आहे, कोणाला वेळ नाही, पोहे खायला वेळ नाही, जायला वेळ नाही. ह्यासाठी हे जे यमुनाताईंनी केलेलं आहे ते खूप मोठं भव्य दिव्य मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. त्या आयोजनासाठी यमुनाताईंचे खूप खूप धन्यवाद ताई. खूप सुंदर असं आयोजन केलेलं. नवीन आहे आणि माझं हे फर्स्ट म्हणजे इव्हेंट होता आणि मला सर्वांशी भेटून वगैरे मला खूप चांगलं वाटलं आणि कार्यक्रम खूपच छान होता. मेळावा खूप छान झाला. असं जरुरी आहे की समाजामध्ये म्हणजे अशी माहिती होणं एकमेकांना, तसं कळत नाही की कोण कुठलं स्थळ कसं आहे ते, आणि अशा मेळाव्याच्या निमित्ताने कळतं. तर इथे बसल्या बसल्या मी कवितेच्या थोड्या ओळी बनवल्या आणि त्या मी आपल्या समोर सादर करते. या मेळाव्याच्या निमित्ताने जुळो अनेक धागे हृदयाचे, या मेळाव्याच्या निमित्ताने जुळो अनेक धागे हृदयाचे, प्रेम, आनंद आणि भाग्य उजळो वैवाहिक जीवनाच्या आयुष्याचे. गाठी बांधल्या जावोत प्रेमाच्या, विणाव्यात विश्वासाच्या धाग्यांनी, नवं आयुष्य फुलावं मांगल्य वधूवर सूचक केंद्राच्या शुभेच्छांनी, नवं आयुष्य आपलं फुलावं मांगल्य वधूवर सूचक केंद्राच्या शुभेच्छांनी. धन्यवाद. खूप सुंदर असा अनुभव आहे सगळ्यांना. आम्ही एक गाववाले आहोत आणि त्यांनी मला आठवणीने आवर्जून फोन करून सांगितलं की मेळावा आहे. त्यांच्याकडे माझा नंबरही नव्हता तरी त्यांनी दुसऱ्यांजवळ निरोप दिला. मला सुंदर वाटलं. आता पाहू, आणि त्यांनी प्रयत्न करतात ते भरपूर की जमतील लग्न. त्याच्यामधून आता बायोडेटा 3 मिळाले सगळ्यांना, मुला मुलींची माहिती झाली. असे मेळावे भरले पाहिजेत. मराठा समाजाला खूप गरज आहे. आता लग्न जमवायची इतकीच मोठी समस्या झाली की लग्न जमतच नाहीयेत लोकांकडं. त्यामुळे मेळाव्यांची किंवा मराठा समाज एकत्र येण्याची खूप गरज आहे. त्यामुळे मॅडमचे खूप असे आभार. अभिनंदन करतो की गेली अनेक वर्षांपासून गगनगिरी हॉल असेल, आंबेडकर हॉलमध्ये हा वधूवरात सूचक मेळावा घेतात आणि
आज आपण पाहतो की एकत्रित कुटुंब व्यवस्था होती, त्यावेळेस लग्न आपले पाहुणे रावळे ठरत होते. परंतु आता अव्यक्त कुटुंब झालेले आणि व्यवसायामुळं किंवा नोकरी धंद्यामुळं माणूस गाव सोडून शहरात आलेला आहे. त्यामुळे अशा वेळेस आपली सोयरीक लग्न ठरवायचं मुलीचं, तर आपले जवळचे नातेवाईक ह्या शहराबागेत नसतात. पण ताईंच्यामुळं आज संपूर्ण महाराष्ट्रातनं वधूवर सूचकांच्या मेळाव्याच्या माध्यमातून मराठा समाज एकत्र आला आणि त्यांची या निमित्तानं लग्न ठरतील. आणि त्यामुळं हे सगळं श्रेय आमच्या ताईला देतो आम्ही. आणि नगरसेविका रेखा टिंगरे यांनी नेहमीच ह्या बाबतीत कणखर भूमिका घेतलेली आहे की असे मेळावे आहेत आणि ह्या ताईंच्या आम्ही पाठीशी आहोत की जेणेकरून ह्या बाबतीत कोणतीही आम्ही कार्यालयाची फी घेत नाही आणि ह्या पुढील काळात कोणती फी घेणार नाही. दादा, की या ठिकाणी सामाजिक कार्यामध्ये आपला नेहमी हातखंडा असतो आणि अशा सामाजिक कार्यक्रमामध्ये आपण हातभार लावून नेहमी पुढे येत असता. आज या कार्यक्रमासाठी आपण आपला हॉल या ठिकाणी या कार्यक्रमासाठी अवेलेबल करून दिला, तर ही जी भावना आहे ही आपल्याला केव्हापासून उत्पन्न झाली आणि कधीपासून आपण एक सामाजिक कार्यक्रम लागला? तसं पाहिलं तर मी 2001 पासून सामाजिक कार्यामध्ये आहे आणि 2007ला नगरसेविका म्हणून आपल्या प्रभागाला रेखाताई टिंगरे सुविध पत्नी त्या लाभलेत. आणि हे करत असताना जाणवतं ज्यावेळेस आपण समाजामध्ये फिरतो की आमच्या मुलीचं लग्न ठरत नाही, आमच्या मुलाचं लग्न ठरत नाही, ज्यावेळेस प्रभागात फिरत असताना तर त्यावेळेस जाणवतं की बाबा कोणतरी ह्या मागं एखाद्याला त्यातलं नॉलेज आहे. लग्न ठरवणं मग एवढी सोपी गोष्ट नाही, त्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे असती आणि सगळी माहिती आमच्या ताईंकडे आहे. आणि त्या माध्यमातून ह्या प्रभागातले असतील किंवा महाराष्ट्रातले बरेचसे कुटुंबाची लग्न ह्यामुळं ठरतात. आणि एक सामाजिक भावना याची ठेवलीच पाहिजे ना. आपण परमेश्वराने आपल्याला त्यासाठीच जन्म दिलेला आहे. धन्यवाद दादा. थँक्यू. वर परिचय मेळावा आयोजित जो केलेला होता त्या मेळाव्याला एकदम अतिशय भव्य असा प्रतिसाद मिळाला आणि सर्वांनी उत्साहात हा वधूवर परिचय मेळावा स्वतः खुद मुलं आणि मुलींनी येऊन वधूवर परिचय मेळावा उत्साहात संपन्न केला. वधूने आपला परिचय दिला आणि वरांनी आपला परिचय दिला. तसेच त्यांचे पेरेंट्स परिवारांनी एकमेकांसोबत संवाद साधला आणि असा भव्य दिव्य असा मेळावा आयोजित झाला. धन्यवाद मॅडम. मॅडम, आजचा अनुभव कसा होता? आजचा अनुभव म्हणजे सांगायचं म्हणजे खूप उत्कृष्ट असा होता. सर्वांनी इतका छान प्रतिसाद दिला आणि सुंदर असा मेळावा संपन्न झाला. आता माझ्याकडे भरपूर बायोडाटा आलेले आहेत आणि ते आता वेबसाईटमध्ये पडल्यानंतर सर्वांना येथे पाहायला मिळतील आणि सर्वांनी तो बायोडाटा पाहून स्क्रीनशॉट काढून मला पाठवा. मी तुम्हाला निश्चितच बायोडाटा पाठवेन. धन्यवाद मॅडम. रामदास पुजारी, सेवानिवृत्त वनाधिकारी आहे आणि मांगल्या वधूवर सूचक मंडळातर्फे हा अतिशय चांगला मेळावा आयोजित करण्यात आले आहे. या मांगल्याच्या संचालिका जमुनाताई रणसिंग आणि रणसिंग सर त्यांचे यजमान यांनी हे अतिशय उत्कृष्ट काम केले. आजकाल मुलांचं लग्न जमणं थोडंसं अवघड होतं आहे. एकमेकाशी संपर्क साधून, एकमेकाशी बोलणं करून, एकमेकाची मनं जाणून घेऊन जर आपण एकमेकाबद्दल जाणून घेतलं आणि त्या माध्यमातून लग्न जमवलं तर हे फार चांगली गोष्ट होणार आहे. तर त्या दृष्टीने हा एक फार स्तुत्य उपक्रम आहे. तर त्यासाठी मी या मांगल्य वधूवर सूचकच्या संचालिका आणि त्यांचे यजमान यांचं खूप खूप धन्यवाद करतो. मी माझ्या मुलीसाठी आलो होतो. माझी मुलगी त्यासोबत आहे, सुप्रभा पुजारी. धन्यवाद. आजचा जो मेळावा झालेला आहे हा अतिशय उत्कृष्ट प्रकारचं नियोजन केलेलं आहे. जमुनाताईंचं यामागं खूप मोठं असं योगदान आहे. त्यांचे मिस्टर सुरेश सर असतील, त्यांचंही मोठं सहकार्य आहे. मी कालच जमुनाताईंना सहज फोन केला तर माझ्या मित्रांनी त्यांना वर्षापूर्वी माझ्या मुलीचा बायोडाटा दाखवलेला होता. त्यांनी अगदी तारखेसहित आणि सर्व्हिससहित माझ्या बायोडाटाचं वर्णन केलं. त्याच वेळेस मला प्रचिती आली की ताईंचं या कामावरती अगदी बारकाईने लक्ष आहे आणि दुसऱ्या माझ्या मित्राने सांगितलेल्या बायोडाट्यातून त्या तारीख आणि मुलीचं जर क्वालिफिकेशन सांगत असतील तर प्रत्येक बायोडाटाचा त्या बारकाईने अभ्यास करतात. आणि त्यांच्याशी बोलताना जाणवलं की त्या भगवद्गीतेवर प्रवचन करतात. ताईंना मी आणखी एक सांगेल की ताई ज्ञानेश्वर महाराजांनी सकल समाजाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी जी संस्कृतमध्ये गीता होती ती प्राकृतमध्ये भगवद्गीता म्हणून त्यांनी लिहिली आणि जगाच्या कल्याणासाठी त्यांनी प्रार्थना पसायदान मागितलं. ताई, मराठा समाज आज विलयाला जाण्याच्या परिस्थितीत आहे. कारण या मराठा समाजामध्ये मनामध्ये इतक्या म्हणजे आत्मिक कप्पे आहेत
इतका अहंभाव आहे. आणि अहंभाव जर ह्या समाजाने धरून ठेवला तर नक्कीच मुला मुलींचं लग्न इथून पुढं मराठी समाजामध्ये जमणं अतिशय अवघड आणि परिस्थिती बिकट होणार आहे. त्यामध्ये पहा, आता सर्वात जास्त मी ज्या टायमाला समाजात वावरतो त्या टायमाला इतर जातीतून उद्बोधन होतं की मराठा समाज आज प्रत्येक मुलीची जन्मपत्रिका पाहणं, मुलाची जन्मपत्रिका पाहणं याच्या एवढा आहारी गेलेला आहे. आणि जो समाज याच्यावर उपाय सांगतो तो समाज आज माझ्यासारख्याला त्या समाजातून फोन येतात की तुमची मुलगी आम्हाला देणार का. मग त्या टायमाला पत्रिका, त्या टायमाला हे कुठं जातं. तर ज्ञानेश्वर महाराजांनी जर रेड्याच्या तोंडून वेद वधवून घेतले असतील तर आपण माणूस जातीमध्ये जन्माला आलो, त्याला पत्रिका कशासाठी. त्याला पाहिजे तुमचं शिक्षण, त्याचं कर्तृत्व, त्याचं नेतृत्व आणि आपल्या समाजाप्रती असणारं प्रेम. तर ताईंना मी हे सांगेल की असं प्रेम समाजामध्ये निर्माण करा. आणि तुम्ही आज हा मराठा समाजासाठी जो मेळावा घेतलाय, ज्या मराठा समाजाची मनं एकत्र आणलीत, याच्यातून मी म्हणतो थोडे जरी विवाह जमलेत तरी खूप मोठं कार्य ताईंच्या हातून घडेल, नक्कीच घडेल. कारण विवाह जमवणं आज ही मला तर वाटतं मराठा समाज नाही बहुजन समाज, शेतकरी समाजामध्ये फार मोठी समस्या होऊन बसलेली आहे. तर ताईंना मी विनंती करतो की तुमच्या हातून हेच सत्कार्य असंच अविरतपणे चालू राहो आणि तुमची समाजासाठी मार्गदर्शन आणि योगदान लाभो अशीच मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो.